राम राम भटक्यांनो. विदर्भातल्या भटकंतीचा आजचा चौथा दिवस. आज आपण आलेलो आहोत नागपूर जवळील किल्ले नगरधनला. नागपूर पासून साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. सर्व व्यवस्थापन हे पुरातन खात्यातर्फे या किल्ल्यावर बघितले जाते. त्यामुळं वेळेची मर्यादा आणि बंधने यावर घालून दिलेली आहेत. 9 वाजता किल्ला पर्यटकांसाठी पाहण्यासाठी उघडण्यात येतो. पण आता साधारण 9:30 वाजलेत, तरीही किल्ला उघडला गेला नाहीये. पाहूयात अजून किती वेळ आपल्याला वाट पाहता येते. त्यानंतर आपण आतमध्ये जाऊन किल्ला पाहूयात. किल्ल्याची ही समोरची बाजू आहे. हे 2 प्रामुख्याचे बुरुज आणि हा तिसरा पलीकडे आहे, तो जरा मोठ्या आकाराचा बुरुज आहे. किल्ल्याच्या महादरवाज्यावर आपल्याला गणेश मूर्ती पाहता येते आणि काही शस्त्रांची शिल्प त्यावर कोरली गेलेली आहेत. पाहूयात जवळ जाऊन. बऱ्यापैकी चांगल्या रीतीने हा संवर्धित केलेला नगरधनचा किल्ला. हा समतल असा पायरी मार्ग. हा आपण येताना आपल्या उजव्या हाताला असलेला पहिला बुरुज. किल्ल्याचा महादरवाजा. ते खालच्या बाजूला ही द्वारपालाची शिल्प, दुसऱ्याही बाजूला आहे द्वारपाल. त्याच्यावर शस्त्रांची शिल्प दिसत आहेत. वर कमल पुष्प, मध्ये गणेशाची मूर्ती आहे. याही बाजूला तीच रचना आहे. किल्ल्याचा हा डाव्या बाजूचा बुरुज. आणि पलीकडच्या बाजूचा असलेला हा मोठ्या आकाराचा तिसरा बुरुज. गडाच्या महादरवाजाचे पूजन करण्यासाठी स्थानिक गावातली लहान मुलं मुलांना काय करताय रे? पूजा करताय? रोज करता? अरे वा. किती वाजता उघडतो किल्ला? 10-11 वाजता. वेळ तर तिथं 9ची लिहिलेली आहे. 10-11 वाजता. 11 वाजता. कोणत्या गावातून आले तू? पिढीत असलेली गडकोटांची आत्मीयतेची भावना त्यांच्या पुढील पिढीस हे नक्कीच पोहोचवतील. ही लहान मुलं इथे रोज येऊन गडाच्या या महादरवाजाची पूजा करतात. मुलांना तुमची नावं सांगा की. दिदी, तुझं नाव? अनन्या. अनन्या. तुझं दिदी? शिका. शिका. तुमचं रे नाव? तुझं? पियुष. पियुष. तू? शिवा. आणि तू रे बाळा? श्रेयान. प्रियांश. वा, चांगलं काम करताय बरं का तुम्ही.
नगरधन किल्ला आता पाण्यास खुला झालेला आहे. पाहूयात आतमध्ये काय काय आहे. गडामध्ये आत शिरल्यानंतर आपल्याला हा माहिती फलक दिसतो. हे गडाच्या आतलं प्रवेशद्वार. गडाचा सुंदर असा हा परिसर. आतमध्ये पूर्णपणे हे चौरस आकृती मैदान आहे. मैदानच म्हणू शकतो आता, कारण सध्या तरी काय अवशेष वास्तव अवशेष याच्यात दिसत नाही, ज्योती सोडली तर. आणि ही मागची बाजू. थोडं पुढे आल्यानंतर या छोट्या दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश करतो. इथे ही बारव दिसत आहे. वर जाण्यासाठी ही अशी जिन्यांची व्यवस्था इथे आपल्याला पाहता येते. बारवी समोरच हे भैरवनाथांचं शिल्प आपल्याला दिसत आहे. सुंदर अशी बारव आहे. सध्या गेट लावले असल्यामुळे आपल्याला खाली जाता येत नाहीये. खाली आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसत आहे बारवीच्या वरच्या बाजल्यावर, आणि खालच्या बाजूला असलेली बारव. हा बारवीला जाण्यासाठी असलेला जिना. आणि हे आई भवानी मंदिरापाशी जाण्याचा पायरी मार्ग. बऱ्याचशा मार्गांची त्यांनी गेट लावून बांधणी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला खाली जाता येत नाही. इथे आपण पाहू शकतो सुंदर अशी ही बारव, आणि बारवीच्या वर असलेलं हे आई तुळजाभवानीचं मंदिर. स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला भेटतोय. आपण आता नगरधन किल्ल्याच्या मागच्या दरवाजाच्या बाजूसमोर आहोत. या मागच्या दरवाजातही आपल्याला दोन देवळे दिसत आहेत. या दोन देवळ्यांच्याही पुढची जी बाजू आहे ती सुंदर अशा मैरपी नक्षीकामाने सांधलेली आहे. इथे हे गेट लावलेलंच आहे त्यांनी. किल्ल्याच्या मागच्या दरवाज्यातून आपण पुढे आल्यानंतर बरोबर त्याच्या वरच्याच बाजूला किल्ल्यातील अनेक भागांच्या छायाचित्रांची मांडणी इथे केलेली आहे. त्यातून आपल्याला किल्ल्याच्या सर्व भागाची, ठिकाणांची व वास्तूंची कल्पना येते. वाकाटक राजवटीत बांधलेला हा किल्ला, किल्ले नगरधन. सध्या आपण या भवानी मातेच्या मंदिरापासून वर येऊन
किल्ल्याच्या तटावर आहोत. इथे हा मध्यभागी असलेला बुरुज आणि त्यावर हे नव्याने संवर्धित करण्यात आलेले पाकळ्यांचे बांधकाम. जाऊयात आपण तटातटावरून किल्ल्याचे सगळे पूर्ण नजारा आपला पाहूयात. तटावर आल्यानंतर हे आई भवानीच्या मंदिराच्या वर असलेली बारव आणि आई भवानीचं मंदिर, त्याचा कळस आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय. सुंदररित्या जरा संवर्धन पुरातत्व खात्याने आपल्या या नगरधन किल्ल्याचे केलेले आहे. आपण आता येथील वरच्या बुरुजावर जाऊ. तिथून सर्व किल्ला आपला एकाच नजरेच्या टप्प्यात दिसेल आपल्याला. दाखवतो तुम्हाला तो. आता आपण बुरुजावर पोहोचलेलो आहोत. आणि इथून आपला पूर्ण किल्ला आपल्या नजरेच्या कक्षात दिसतोय. चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे. किल्ल्याला साधारण एकूण 7 बुरुज आहेत. मध्यभागी 2, ह्या एका मागच्या बाजूला असलेले 2, आणि आपण प्रवेश करताना आपल्याला समोर दिसलेले असे 3 बुरुज. एकूण 7 बुरुजांची तटबंदीने संरक्षित केलेला हा किल्ला आहे. चला पाहूयात पुढे तटावरून फिरून. तटावरून पुढे आल्यानंतर आपल्याला समोर हा एक पाण्याचा आणखीन एक हौद दिसतोय. आता वर आहोत आपण. हौद आहे का बारव सांगता येणार नाही नक्की. खाली जाऊन पाहूयात आपण. आणि तिथे पुढच्या बाजूला एक पाण्याचा आणखीन एक हौद आपल्याला दिसत आहे. इथे खाली उतरण्यासाठी या तटातून केलेल्या दुपदरी जिन्यांची मालिका अनेक ठिकाणी दिसते. आणि हा आपला ह्या बाजूचा बुरुज. ह्या बुरुजात आपल्याला खाली उतरावं लागतं. त्या बुरुजात आपल्याला वर चढावं लागतं. ह्या गंजा बंदूकमारीसाठी. आपण या तटावरून काही वेळापूर्वी हा हौद बघितला होता. हौद की बारव याबाबत आपण साशंक होतो, कारण आपल्याला दिसतच नव्हतं. खाली आल्यानंतर आपल्याला दिसतंय येथे एक छोटी विहीर आहे. हौदामध्ये ती विहीर आहे असं आपण म्हणू शकतो, कारण पूर्णपणे हा चौकोन हौदाच्या स्वरूपात आहे. चला पाहूयात पुढे आणखी काय आहे ते. आपण आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या नगरखान्याकडे जात आहोत. नगरखान्याकडे जात असताना किल्ल्यातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये असलेल्या ह्या वास्तू आणि हा मधला भाग. किल्ल्यासमोरील दरवाजाच्या शेजारीला आपलूच किल्ल्याच्या महादरवाजावर असलेल्या हा नगरखान्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ध्वजस्तंभ आहे आपल्याला इथे दिसत आहे. नगरधन किल्ल्याचा हा महादरवाजा गडाच्या आतल्या बाजूचा. त्यावर आपल्याला हे शर्फांचे शुभचिन्ह, मधल्या बाजूस आपले गणपतीराय, शर्फांच्या दोन्ही बाजूला गंडभैरुंड, इकडे गजराज यांच्या शिल्पकृती पाहावयास भेटतात. या ठिकाणापासून आता महादरवाजावरील असलेला हा दुसरा बुरुज, त्या बुरुजातून आपल्याला खाली जाण्यासाठी मार्ग आहे.
वरच्या भागातून खाली उतरण्यासाठी आपल्याला हा जिना आहे. या जिन्यातून आपण खाली उतरतो. ही या दरवाजाची अशी सुंदर अशी मैरपी नक्षीकामाची भिंत. असा हा छोटा दरवाजा आहे. दोन्ही बाजूलाही पुष्पांची रचना केलेली आहे. किल्ल्याची बाहेरची बाजू हा महादरवाजाच्या समोरील शेजारचा एक बुरुज. इकडे थोडं पुढं आल्यानंतर ह्या बाजूला आपल्याला वर तडबंदी येऊन फिरताना जो आयताकृती बुरुज दिसत होता तो हा आयताकृती बुरुज. सुंदर असा आयताकृती बुरुज. चांगल्या पद्धतीने बुरुज म्हणण्यापेक्षा संपूर्ण किल्लाच पुरातत्व खात्याने इथे संवर्धित केलेला आहे. आणि हा जो इथे दिसत आहे तो आपल्याला कोपऱ्यातला पलीकडच्या भिंतीतला बुरुज. नगरधन किल्ल्याची आपली आजची भटकंती इथे संपलेली आहे. तुम्हाला नगरधनची भटकंती कशी आली ते नक्की कळवा. भेटूयात विदर्भाच्या पुढच्या नव्या भटकंतीत.